हां स्कूल युनिफॉर्मचा आहे स्कूल ठीक आहे. आता ह्यात कसं होतं की तुम्ही तुमचे आयटम्स इथं क्रिएट करू शकता रेकॉर्डमध्ये मटेरियल मास्टर. ओके. आता तुमच्या शाळेचं जे युनिफॉर्मचं आहे ना तर न्यू म्हटलं इथं आपण ते शर्टचं टाकलो त्याच्यासाठी शर्ट आणि तुम्ही त्याचा साईज टाकला समजा 30 असं केलं ठीक आहे. नंतर 30 म्हटला साईजचं कॅटेगरी सोडून त्याचा तुम्ही रेट लावला समजा आता ₹299 हे रेट लावला विक्रीची ठीक आहे. आणि एक अंदाज रेट लावला खरेदीचं तुमचं जे कॉस्टिंग झालं ते त्या हिशोबाने ठीक आहे. जर काय GST असेल तर तुम्ही त्या GST वर लावू शकता 5% 12% काय असेल ते आणि त्याच्यावर बारकोड तुम्ही जनरेट करू शकता. आता मी इथं न्यू म्हटलं तिथं बारकोड येतो इथं सेव्ह केल्यानंतर रेकॉर्ड इन्सर्टेड मग मी बारकोडला क्लिक केलो असं ते बारकोडची इमेज येते. नंतर तुम्ही त्याची प्रिंट्स काढून तुम्ही ते त्याला लावू शकता. समजा 100 प्रिंट करा 2 प्रिंट करा जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढं. तर मी 2 करून तुम्हाला दाखवतो एक प्रकारे. हे बारकोडचा डिझाईन तुम्ही तुमच्या हिशोबानं जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. आता त्यांना जसं पाहिजे तसं अल्फा कलेक्शनवर नाव आलं बारकोड आला बारकोडचा नंबर आला ती काय स्पेसिफिकेशन आहे प्रोडक्टची ती आली आणि त्याची किंमत आली ठीक आहे. असं तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं पाहिजे तुम्हाला कस्टमाइज आम्ही करून तुम्हाला देऊ शकतो. ओके सर. नंतर जेव्हा ते दुसरा शर्ट क्रिएट करायचं त्याच प्रकारे त्याचा IRT शर्ट तुमचा 32 करायचं त्याची किंमत किती ठेवला तुला $299च आहे त्याची किंमत तुम्हाला परचेस ते पण जेवढाच पडलं. परत ते इथं तुम्ही न्यू म्हटला आणि त्याचा बारकोड नंबर नवीन जनरेट होतो 103 ठीक आहे. या प्रकारे जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही असं क्रिएट करू शकता. पॅन्ट म्हटला तर पॅन्ट आलं त्याची साईज तुम्ही टाकू शकता पॅन्टची समजा बाबा 18 नंबर एक ॲज पर तुम्हाला जसं पाहिजे तसं आणि त्याची किंमत टाकला तुम्ही ती किंमत आहे 4.9 ठीक आहे. तर येतं ते 350 त्याला पण तुम्ही न्यू म्हणून त्याची तुम्ही नवीन बारकोड बनवून ते चिटकू शकता त्याला. हो इथं बारकोड म्हटलं इथं तर ऑटोमॅटिक बारकोड नंबर येतो इथे या प्रकारे तुम्ही फक्त प्रिंट बन हां हां हो 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 त्याला चिटकू शकता तुम्ही जे ब्रँडचं टॅग येतं ना त्या प्रकारे तुम्ही त्याला चिटकू शकता काय अडचण नाही ठीक आहे. जेव्हा स्कॅन करायचं इथं दाखवलं तुम्हाला सेल बिलला तुम्ही आला इथं सेल बिल आला की तर न्यू म्हटला आणि तुम्ही जे स्कॅन करता समजा 101 स्कॅन केला 100 स्कॅन केला की तसं 101 हे शर्ट आला 299 पॅन्ट 103 असेल समजा 103ला क्लिक केला की तर पॅन्ट 500 रुपये टोटल बिल झालं 848 रुपये या प्रकारे. ओके हे झालं की काय समजा तो काय डिस्काउंट काय म्हटलं सर हो दाखवतो ना सर दाखवतो. समजा त्याला ते स्टुडंटचं नाव ठेवायचं असेल तुम्हाला तर स्टुडंटचं नाव तुम्ही ठेवू शकता ठीक आहे. नंतर ते त्याच्यावर काय असेल ते आणि इथं फक्त सेव्ह करायचं रेकॉर्ड इन्सर्टेड करतो आणि प्रिंट काढून देतो तुम्हाला. या प्रकारे सर शर्ट येतं पॅन्ट येतं टोटल थर्मल प्रिंटर हो करेक्ट थर्मल प्रिंटर तुम्ही करू शकता. एकदम सिम्पल वर्जन काम होतं एकदम सुटसुटीत काम होतं. स्टॉक वगैरे सगळं पूर्ण मेंटेन होतं ह्यामध्ये तुम्ही तुमच्याकडून पूर्ण स्टॉक मेंटेन करू शकता. बिलांची पूर्ण हिशोब तिथं मेंटेन होतं. तर आणि बाकी तुमचं काय असेल हां बोला बाकी तुमचं काय असेल मॅनेजेबल करायचं ते मॅनेज तुम्ही करू शकता या प्रकारे. यात कुणाची उधारी वगैरे इथं परचेस बिल आहे नवीन काय परचेस करायचं असेल तर तुम्ही म्हणायचं बिल नंबर टाकायचा सप्लाय हो इथं एंट्री मारायची ती बघा जसं आपण घेतो त्या प्रकारे. हां सगळं झालं की तुम्ही इथून पण डायरेक्ट बारकोडला क्लिक केला की जेवढे तुमची क्वांटिटी आहे त्या प्रकारे सगळ्या क्वांटिटीचे बारकोड ऑटोमॅटिक तो काढून साईडला होतो. किंवा मग आतून पण करू शकता. आयटम आता इथं नाही आहे समजा नवीन क्रिएट करायचं तर बाजूला बटन दिलेलं आहे इथं क्लिक करून तुम्ही ते नवीन इथं आयटम असं क्रिएट करू शकता. काय पाहिजे जसं मी ABC क्रिएट करतो किती किंमत आहे त्याची ABCची समजा 500 रुपये आहे त्याची किंमत किती आहे समजा आपल्याला 399 आहे ठीक आहे. तर म्हटलं आपण आणि इथं सेव्ह जसं सेव्ह केलो तर इथं ABC बिल करता करताच रेडी राहतो त्या प्रकारे. जे आयटम तुम्ही देणार आहे त्या आयटमचं साईज वगैरे टाकून किती क्वांटिटी आपण घेतलेलं आहे. नंतर दुसरा आयटम असेल समजा आता शर्ट आहे शर्ट कुठला आहे 30 का 32 घेतला तुम्ही किती हो सगळ्यांचे हो पहिल्यांदा क्रिएट करायला लागतं तुम्हाला. फर्स्ट टाईमला जेवढे तुमचे असेल ना फर्स्ट टाईमलाच क्रिएट करायचं. पुढच्या वेळी सगळं ते रेडीच असतं म्हणजे दिसतं ना शर्ट 30 शर्ट 32 शर्ट 34 काय असेल तुम्ही सेट करू शकता.
LXL असं या टाकलं. हां त्याच प्रकारे डिझाईन असेल ना, शर्ट त्या डिझाईनचं नाव आणि 30, शर्ट त्या डिझाईनचं नाव आणि 32 टाकायचं सर. त्याला पहिल्यांदा आपण जेव्हा ते एंट्री करतो ना सर, तेव्हा थोडंसं आपल्याला त्रास होतो सर फर्स्ट टाईमलाच. पहिल्यांदा आपण जे नवीन बनवतोय ना, परचेसिंग करतो किंवा नवीन बनवतो त्या टाईमलाच असतो. एकदा ते सगळे रेडी झाले, मानून चला आपले 100 आहेत सगळं मिळून 100, 150, 200 जे असेल ते एकदा रेडी झाले की मग फक्त बिलच करायचे, एकदम स्कॅन करायचं, बिल करायचं, एवढंच काम असतं फक्त. USB तुमचा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असतो त्याला यूज केला की तर तुम्ही स्कॅनरला अटॅच करू शकताय. अटॅच केला की तर बिल करताना तुम्हाला दिसतं. इथं न्यू म्हटला तिथं फक्त तुम्ही जे स्कॅनर स्कॅन कराल, आता 104 आलं समजा, 1004 आलं, एंटर मारलं की इथं खाली ऑटोमॅटिक येतं या प्रकारे. आणि हां एंटर नाही मारायचं, फक्त स्कॅनर असतो ते स्कॅन तुम्ही केला की ते ऑटोमॅटिक होऊन जातं. एंटर म्हणजे मॅन्युअली समजा स्कॅन तुम्ही करणार नसाल तर मॅन्युअली पण करू शकता, स्कॅनर पण यूज होतं. स्कॅनरला फक्त स्कॅनच करावं लागतं तेवढंच फक्त. आता मॅन्युअलला टाईप करायला लागतो इथून पण, किंवा मग इथं तुम्ही आयटमचं नाव तुम्हाला माहीत असेल, समजा कुणाकुणाचं कोड माहीत नसते ना आपल्याला, कोड माहीत नसेल तर मग इथं तुम्ही हां बरोबर आहे चिटकवणार तुम्ही ते. हां समजा ते हां कोड समजा निघून गेलं तर आपण इथं डायरेक्टली असं पण करू शकतो, शर्ट 32 या प्रकारे पण करू शकतो. या प्रकारे पण होतं, नावावर पण होतं आणि बारकोडवर पण होतं, दोन्ही चालतं त्यामध्ये. आणि काय डाऊट होतं सर? इनवर्डचं श्रेयामध्ये नाही आहे, हे बिलिंग सॉफ्टवेअरसाठी होतं, म्हणजे आपलं खरेदी विक्री स्टॉक इन्व्हेंटरी. हां इनवर्डचं तुम्ही म्हटलं तर तुम्हाला ते कंबाईनमध्ये ग्रुपमध्ये बनवून घ्यावं लागतं. ते टेलरिंगचं आपलं वेगळं सॉफ्टवेअर आहे, त्याचा पण डेमो मी तुम्हाला पाठवून देतो. यूट्यूबची लिंक आहे, छोटी लिंक असते 10 मिनिटाची, क्लिक केलं की चालू होऊन जातं ते. जसं आपण इथे बघायला ना ऑनलाईन, त्याच प्रकारे तुम्ही ते बघू शकता, किती वेळ पण बघू शकता. ठीक आहे. हे जे सॉफ्टवेअर आहे आता सर ह्या महिन्यासाठी 5,000 रुपयाला आहे, पुढच्या महिन्यातून थोडंसं वाढणार आहे अजून. तसं नाही आहे, पुढचा महिना हा 5,000 रुपये कंटिन्यू चालू होतं आमचं 1 वर्ष झालं. आता पुढचा हा महिन्यापासून चालू झाला आमचं इयर एंडिंगचा हिशोबाने. तुमचा सॉफ्टवेअर दरवर्षी पैसे 7,000 नाही सर, 1,500 रिन्यूअल येतात पुढच्या वर्षी, तेवढंच असणार तुम्हाला लाईफ टाईमसाठी 1,500 रुपये. हो हो चालेल, मी टेलरिंग सॉफ्टवेअरचं इथं अटॅच करतो, इथं टेलरिंग सॉफ्टवेअरचं, तेही तुम्ही बघून घ्या. तुम्हाला मी दोन्ही कंबाईन करून द्यायचं व्यवस्था करून देऊ सर. ठीक आहे सर, थँक्यू सर, थँक्यू.